नाशिकमध्ये सूर्यकिरण एअर शोसाठी जिल्हा प्रशासनानं शुल्क आकारलेलं आहे। सूर्यकिरण एअर शोसाठी शुल्क आकारल्यामुळे हवाई दल नाराज झालंय। देशभरात कुठेही एअर शोसाठी शुल्क आकारलं जात नाही असं हवाई दलाचं म्हणणं आहे। जमलेला निधी सैनिक कल्याणासाठी वर्ग करणार असल्याचं जिल्हा प्रशासनानं म्हटलेलं आहे। शुल्कासंदर्भात हवाई दल अधिकाऱ्यांना माहिती होती असंही स्पष्टीकरण जिल्हाधिकाऱ्यांनी दिलंय। आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, नेमका हा वाद काय आहे आणि जिल्हा प्रशासनाने या सगळ्या संदर्भात नेमकं काय स्पष्टीकरण दिलंय? नाशिकमध्ये काल आणि आज असे 2 दिवस सूर्यकिरण एरोबॅटिक शो होत आहे। मात्र गर्दीचं नियंत्रण करता यावं आणि काही तिथे सुविधा निर्माण करता याव्या यासाठी 200 रुपये ते 800 रुपयापर्यंतचं शुल्क हे आकारण्यात आलेलं होतं। एअरफोर्सने काल सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिलेलं आहे की आम्हाला अशा स्वरूपाची माहिती मिळाली की नाशिकमधल्या शोसाठी शुल्क आकारण्यात आलेले आहे। देशभरामध्ये आम्ही ज्या ज्या ठिकाणी असे एअर शो करतो त्यासाठी शुल्क आकारले जात नाही। युवकांमध्ये प्रेरणा निर्माण व्हावी, राष्ट्रभक्ती निर्माण व्हावी यासाठी या शोचं आयोजन केलं जात असल्याचं एअरफोर्सचं म्हणणं आहे। याबाबत आपण जिल्हा प्रशासनाशी ज्यावेळेस संपर्क साधला त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की हा संपूर्ण निधी आपण सैनिक कल्याण विभागाकडे वर्ग करणार आहोत। त्याचबरोबर एका ठिकाणी खूप गर्दी होऊ शकते। याआधी चेन्नईमध्ये असा शो झालेला होता, तिथे दुर्घटना घडलेली होती। ती गर्दी टाळण्यासाठी म्हणून आपण शुल्क हे आकारलेलं आहे। याचा कुठलाही शासनाच्या तिजोरीमध्ये महसूल करण्याचा हेतू नव्हता असं स्पष्टीकरण देण्यात आले। मात्र या संपूर्ण प्रकरणामुळे एअर शो जो नाशिकमध्ये आहे तो शुल्क आकारण्याच्या कारणामुळे वादात सापडलेला आहे। धन्यवाद मुकुल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।